शामे मलंग सी रातें सुरंग सी यादी उड़ान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए. नमस्कार मित्रांनो, आपण बघताय समृद्धी महामार्ग म्हणजेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गावरती आपण आता आहोत. नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. आम्ही आता जातोय इगतपुरीला. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. शनिवारचा दिवस आहे, वीकेंड आहे. म्हटलं चला जरा बरेच महिने जरा फॅमिली फंक्शन्स, ऑफिस फंक्शन्स वगैरे सगळे चालू होते. म्हटलं जरा एक ट्रिप करून येऊ, थोडं एक वीकेंड गेट अवे. जरा डोंबिवलीपासून 2 तासावरतीच आहे, तुमच्यासाठी जवळ आहे आणि समृद्धी महामार्ग झाल्यामुळे तर अजून एक जवळ होतं. तर आता आम्ही मला वाटतं एक तासामध्ये पोचू डेस्टिनेशनला. आम्ही दोघंच निघालो आहे, मिस्टर अँड मिसेस मांगले. मिसेस मांगले, तुम्ही लपताय का? आता तुम्हाला लपायची गरज नाही आहे, कारण आता ऑफिशियल मिस्टर अँड मिसेस मांगले आहे. महामार्ग आम्ही पहिल्यांदाच ट्रॅव्हल करतोय. आत्तापर्यंत तरी एक्सपिरियन्स चांगला आहे. हां, फक्त एक गोष्ट जी ऐकलेली की इथे फूड कोर्ट्स किंवा हॉटेल नाही आहे, ते खरं आहे. कारण अजूनपर्यंत आम्हाला एकही फूड कोर्ट किंवा हॉटेल दिसला नाही. टोल प्लाझा नंतर एक वॉशरूम होतं, तिकडे वॉशरूम ब्रेक घेतला आणि आता आम्ही निघालो आहे. तर आज सकाळी इगतपुरीला मला वाटतं 16-17 डिग्री वगैरे होतं टेम्परेचर. होप सो आम्हाला ते तसंच भेटेल उद्यासुद्धा. फॅमिली ब्लॉगिंग झाली, फंक्शन्स ब्लॉगिंग झाली, आता बघूया बर्थडे ब्लॉगिंग झाली, आता बघूया कपल ट्रिपची ब्लॉगिंग जमते का. एक्सपेरिमेंट सुरू आहेत. तुम्ही प्रेम देताच आहात प्रत्येक व्हिडिओवरती. अजून सुद्धा तुम्ही आधीच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर सगळ्या ते जाऊन बघा. रोहित आणि साक्षीचं लग्न, गणपतीचा पण एक ब्लॉग टाकला आहे. त्याच्यानंतर पार्थचा फर्स्ट बड्डेची व्हिडिओ आहे, तो पण एक ब्लॉग खूप चांगला आहे. बघा तुम्ही ब्लॉग सगळे जाऊन. आणि चला बघूया मग कसं काय होतं ते. आम्ही 1 तासाभरात पोचू डेस्टिनेशनवरती. तर तिकडे पण बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज, इंडोअर ॲक्टिव्हिटीज. तर मग बघूया कसं काय होतं, तुम्हाला अपडेट देत राहू. ओके, बाय. अशक्य सुंदर असा हा नजारा, खूप छान. म्हणजे मी खूप सरप्राईज आहे समृद्धी महामार्ग बघून. जितकं ऐकलं होतं, दोन्ही गोष्टी खूप पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी ऐकल्या होत्या, पण सध्या तरी आम्हाला जेवढे गोष्टी दिसत आहेत त्या सगळ्या पॉझिटिव्हच गोष्टी दिसत आहेत. हा कोणता बोगदा आहे? सरलांबे बोगदा. खूप छान. लिटरली लांबून असं वाटत होतं की डोंगरातच चाललंय रस्ता. यस. त्या बोगद्यांपेक्षा मला वाटतं इथे लाईट्स पण वेगळ्या लावले. म्हणजे जसं आता लेटेस्ट गाड्यांना LED लाईट्स वगैरे येतात ना, या लाईट्स खूप छोट्या आहेत, पण त्या काम खूप चांगलं करत आहेत. खूप सुंदर. असे रस्ते जर महाराष्ट्रभरात किंवा मी म्हणतोय भारतभरात जर बनवले तर मला नाही वाटतं रस्त्यांची अडचण किंवा रस्त्यांची कंप्लेंट कोणत्याही स्थानिकांची असेल. त्याच्यामुळे असे रस्ते बनणं गरजेचं आहे आणि बनवू शकतात. सरकारवरती आहे रस्ते बनवायचे का पैसे बनवायचे. त्याच्यामुळे मराठी भाषा इंग्लिश गाण्यांची ट्रेंड मला नाही वाटत कधी ॲक्सेप्ट करू शकेल, पण ह्या गाण्याने एकेकाळेला इंस्टाग्राम गाजवलं होतं. हे रिक्रिएट करायचं आपण ट्राय करूया. आणि मराठी म्हण काय बोलतात? आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या, नभाचा पाळणा करू आकाशी जाऊच ना. आयुष्याची कामं काय कामं बोलतात त्या आयुष्याबद्दल. लहान लहान मुलं काय बोलला?
आयुष्याच्या कामांबद्दल त्यांचं बोलणं चालू होतं. चला मित्र हो, आयुष्यावर बोलूया. बोलू काही. कोणतं गाव आहे हे काय? बलायदुरी, बलायदुरी. तालुका इगतपुरी, जिल्हा जिल्हा नाशिक. नाशिक. खूप छान. पूर्ण गावात म्हणजे आतमध्ये आल्यापासून जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झालेत ते आतापर्यंत जबरदस्त. आमचा स्टे मला वाटतं इकडनं आहे. आलाय जवळ, मी बघितलं. तर अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशन वरती. रेन फॉरेस्ट ऍडव्हेंचर आहे. ऍडव्हेंचर आहे ना, इंडोर आउटडोर ऍडव्हेंचर. झिप लाइनिंग, काय ते रॉक क्लाइम्बिंग. मिस्टर मांगले काय मग एक पण सोडणार नाही आता. जरा बुकिंग हे सुला नाशिक सारखं हा, वाईब तशी आहे. एंट्री पण रस्ता खूप हा नाशिक ना आफ्टर ऑल. हा पार्किंग पण सुला वायनियर्ड सारखं येस. आहे. सावली बघ पुढे नाही. सावली उन्हामध्ये जशी तू माझ्या हा सावली मध्ये टाकते बघ इथे. थेंबाला वार तू दवाच्या. रिसेप्शन मध्ये जाण्यासाठी मिस्टर मांगले यांना शूज घालावे लागतात. प्राऊडली नो चप्पल ड्रायव्हर. नो चप्पल ड्रायव्हर. दोन प्रकारचे ड्रायव्हर असतात, ज्यांना चप्पल घालून गाडी चालवता येते आणि ज्यांना चप्पल न घालता गाडी चालवता येते. मी दोन्ही नाही आहे. मी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आहे आणि मला त्याचा काहीच रिग्रेट नाही आहे, कारण चप्पल असो किंवा नसो गाडी चालवल्याशिवाय घालूनच चालवायची ना. कशाला ड्रायव्हिंग चप्पल पाहिजे, शूज पाहिजे. 11 नंबरचे बूट ह्या जागेत मावणं म्हणजे मला वाटतं दुसऱ्या गाडीचे गिअर बॉक्स लावायला लागतात. सॉरी काय रेस ऍक्सिलरेशन. Acceleration is equal to gravity into force into mass. ओ माय गॉड. चला रिसेप्शनला जाऊया, लग्नानंतर जाऊया. ओ टीडी. हाय गाईज. मांगलेंची दुनिया यांचं आउटफिट ऑफ द डे. टी शर्ट नीट कर. तर इकडे रिसेप्शन आहे. लग्न? कुठे आहे मला माहित नाही. आम्ही पहिलं रिसेप्शनला जाणार. मग बघूया रिसेप्शन रिव्हर्स. लग्नाला जायचं की नाही जायचं काय. आमचा रिसेप्शन आउटफिट आहे आणि खरंच यार इकडे होतात लग्न वगैरे. हो पण हे ते रिसेप्शन नाही. हा हे ते रिसेप्शन. आपण कुठं घेतलं काय माहिती. विलास रेस्टॉरंट, क्लाउडी रेस्टॉरंट. ऍक्च्युली 2 टाईपच रूमचे अवेलेबल होते. त्यातलं मी जे बिगर आहे ते केलं. अजून 3rd टाईप होता तो अवेलेबल नव्हता. ओके. मी फक्त काल्पनिक कथांमध्ये बघितलेलं आणि ऐकलेलं आणि आता प्रत्यक्षात बघतोय. उडते घोडे आणि उडते घोडे अंगावर घेण्याची सवय मला नेहमीच आहे. लॉल. रिसेप्शनला जाऊया. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी रूम मध्ये न्यायचे कपडे, मग मिळते भाकर. इथे हे करू शकतो रात्री शेकोटी. हां तेच ते तुमची बॉन फायर. आय एम बॉर्न टू फायर. येस तो स्टेज आहे. इकडे आपला रूम आहे फर्स्ट फ्लोअरला. आपण जातोय रूमवरती. मे आय हेल्प यू, पण कोणच नाही हेल्प करायला. गणपती बाप्पा मोरया.
आपण आता आपल्या रिसॉर्टवर पोहोचलेलो आहोत, रेन फॉरेस्ट रिसॉर्ट इगतपुरी. तर आपण ह्या रूमची टूर आम्ही तुम्हाला देतो. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की विजिट करा. आम्हाला तरी रूम खूप आवडलेला आहे. अजून तरी आम्ही रूमच बघितले, अजून पुढचे जे काय फीडबॅक असतील जेवणाचे वगैरे. येस डेफिनेटली. आमचं पॅकेज इन्क्लूड करतं ऑल 3 मील्स अँड हायटी. सो एक एक एक्सपिरियन्स आम्ही शेअर करत जाऊ. सो हे रूम विथ बाथटबवालं होतं. सो हिअर इज द बाथटब आणि खूप स्पेशियस आहे बाथरूम. तुम्ही बघू शकता मिस्टर मांगे एन्जॉयिंग द व्ह्यू. मिरर OTD चेक. केबलचे कनेक्शन ते आम्हाला देतात. अजून टीव्हीचं रूम, कॉर्नर सिटिंग एरिया आहे आणि इट इन्क्लूड्स बाल्कनी टू. सो आपल्याकडे बाल्कनी विथ व्ह्यू आहे. आता आम्ही लंचला आलो इकडे. तर डेझर्टमध्ये शेवई खीर आहे. इकडे स्टार्टरमध्ये स्प्रिंग रोल आहे. तसं तरी खूप टेस्टी वाटते. हा काय आहे? मेन कोर्स आहे पनीर अमृतसर. पनीर अमृतसरी आहे. बघून तरी खूप जेवण यमी वाटतंय. ज्या प्राईस रेंजमध्ये आम्हाला भेटलं आहे ना ते आम्ही ब्लॉगच्या शेवटी सांगूच तुम्हाला. सलाड आहे ते. मी जास्त नाही खाता, मला सर्दी झाली. दम आलू आहे. थोडाच द्या, हां पोट भरता आलू मी. टेस्टसाठी. आपण आता हेच खाल्लं भेंडी. भेंडी दो प्याजा. देऊ अजून? नको नको. बाकी सलाड पण खूप आहे. नाही सांगता का? नंतर घेऊया. जिरा राईस आणि दाल तडका पण आहे. अचार अचार. ठेवायला जावं. तुझ्यात घे ना तुम्ही. घेऊ का? गरम आहे. हा मला बटर घेऊ दे सर. जेवण खूप अप्रतिम होतं. मी बघितलंच असेल इतकी सारी व्हरायटी होती. आणि डेझर्ट माझं फेवरेट होतं. इतकी सुंदर खीर, अमेझिंग. तर आम्ही वॉक करत करत आता इथे गेम झोनमध्ये आलेलो आहोत. हे मिस्टर मांगले त्यांच्या गेमसाठी रेडी होत आहेत. तर तुम्ही बघाल कॅरम एक्सपर्ट मिस्टर मांगले ऑलरेडी 1 वीकपासून मला चॅलेंज देत आहेत इंस्टाग्रामवर फोटोज रील्स पाठवून. गेट रेडी. आता बघते किती रेडी आहेत ते. सो आर यू रेडी मिस्टर मांगले? Yes, I am already ready and I am always ready. हां. सो लेट द गेम बिगिन. MG. सो आता आपण या गेममध्ये बघूयात कोण हारतं ते. डेफिनेटली ते तुम्हाला मी आधीच सांगते. आय कॅन सी द फ्युचर. ऑल द बेस्ट. बघूया आता मिसेस मांगले काय. मी डिस्टर्ब होते. हां मिस्टर मांगले मला डिस्ट्रॅक्ट करायला एक्सपर्ट आहे. बट स्टिल द गेम इज ऑन. द प्लेयर हॅज बॉर्न टुडे. बघूया आता. कॅरम इथे काय आहे? गेम झोन आहे. पूर्ण टर्फ आहे. इथे पूल आहे. सगळे कॅरम वगैरे ॲक्टिव्हिटीज आहेत. तर इथे नाही बघा माझं लक्ष आहे. जरी माझं तिकडे लक्ष असलं तरी माझा इकडे पण लक्ष आहे. आमचा 1:2 रेशिओ आहे. मिस्टर मांगले एक शॉट खेळणार. मिसेस
ठीक आहे चालेल, बघूया आता मग काय होतं ते. भेटूया आपण या गेमच्या एंडला, कोण 1 होतं आणि कोण 0 होतं ते. ऑल द बेस्ट. अशा प्रकारे मिस्टर मांगले कॅरमचा गेम अनफॉर्च्युनेटली हारले आहेत. तर कसं वाटतंय हारून? तुम्ही तुमचं भावना व्यक्त करा. तुमच्या ज्या सोमट्या मी काढलेल्या पडल्या आहेत त्या जरा उचलता का? हां तेच. आणि आता मला विचारायचं आहे की म्हणजे जिंकल्यावर प्रत्येकालाच आनंद वाटतो, तुम्हाला तर वाटतच असेल म्हणजे. जिंकले. हां नाही मी सांगितलं ऑलरेडी, आता मी बोललो ना. कसं वाटतंय? खूप छान. नेहमीच मला छान वाटतं कारण मला जिंकण्याची सवय, हारण्याची सवयच नाही. अच्छा. हे तुम्ही पाठ करून ठेवलंय का? तुमच्या डिक्शनरीमध्ये हारण्याला जिंकणं म्हणतात का? शब्द तर नाही, हार ये शब्द ही नहीं है. कहाँ से खरीदी ऐसी बकवास डिक्शनरी? जिंकले मी ऑलमोस्ट. माझं फक्त एकच बाकी होतं, सोमची एकच बाकी होती. आणि जिंकले. हां सगळ्यांनी कमेंट्समध्ये ना कॉंग्रॅच्युलेट करा. ऑलमोस्ट जिंकले. तू जिंकलास, मी जिंकलास, एकच आहे. तुझ्याशी काय कॉम्पिट करू? काय तुला हरवाय- बोलीस करत गो? तू जिंकलास, मी जिंकली, एकच आहे ना. तुझ्याशी काय कॉम्पिट करू? हाय. 2 डाव खेळून सुद्धा. आता मिस्टर मांगले यांना मी चेससाठी चॅलेंज करते, पण खेळूच नाही शकत, तर काय करणार. मुळात मला रिकाम्या डोक्याने चॅलेंज केलं हेच मला पटलं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काय ना काय टाइमपास करायचा त्याच्यामध्ये, म्हणून मी आपला काय नाही करू नाही शकत. हार्ड लक. तर आत्ताच आम्ही या टेबल टेनिस बोर्डवरती टेबलवरती खेळत होतो आणि आम्ही जिंकलो अशा प्रकारे. मी जिंकले आहे परत, ॲज ऑलवेज, जे मी बोलले ऑलरेडी. तर आता आम्ही हायटीसाठी आलो आहे. दुपारचा एक छान नॅप घेतला, फ्रेशन अप होऊन 7 वाजलेत. आता भेटते का नाही काय लेट्स सी. तर मित्रांनो हा एंट्रन्स आहे या प्रॉपर्टीचा आणि हा इकडचा एक फाउंटन सर्कल आहे. इकडनं सरळ गेलो की आपल्याला रेस्टॉरंट्स आहेत सगळे आणि इथून पुढे मला वाटतं सगळे रो हाऊसेस आहेत आणि इथून पण काहीतरी आहे. आम्ही गेलो नाही, आता जाऊ. कॉटेजेस आहेत. ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप सुदिंग आहे, खूप शांत आहे इकडे वातावरण. बोलतो ना अशी शांतता जर हवी असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्ही ह्या प्रॉपर्टीला व्हिजिट करू शकता. आता वातावरण खूप चांगलं आहे, म्हणजे आम्हाला ऑलमोस्ट असं वाटतं की 17 किंवा 18 डिग्री वगैरे असेल, म्हणजे रात्री मला वाटतं 15-14पर्यंत जाईल. तर असं सगळं आहे. चहा आमची मिस झाली आहे. चहा मिस झाले, 6:30पर्यंत असते हायटी. तर ते बोलतात की 70 रुपये. नको आहे, जेवण आहे. मला 4 चहा 5 बनमास्के दिसले तर 70 रुपये. आम्ही बाहेर आलो निघून. आता फिरू इथे. मच्छर वगैरे होणार नाहीत याची पण संपूर्ण काळजी इथे घेतली जाते. आणि आता मिसेस मांगले आपला बॉलिवूड मुवमेंट त्याच्यामध्ये जगतायत. मला हे सगळी वेळ लोक आम्हाला वेडे म्हणून इथे बघतात. छान वाटतंय. मयू अँड भक्ती. आम्हाला वाटलेलं डिनर असेल, पण हे चौपाटी चाट, ब्रेकफास्ट सगळंच आहे. या हॉटेलच्या फूड मेन्यूवरती ना आम्ही फिदा झालो आहे. क्वालिटी सुद्धा. तुम्हाला मागे डीजेचा पण आवाज येत असेल, आम्ही डीजेला पण नाचत होतो. तर मसाला डोसा आणि गरम गरम. हा लाईव्ह काउंटर आहे.
पावभाजीचा पण लाईव्ह काउंटर आहे. आणि रगडा होता पॅटिस टाईप, ते आमचं खाऊन झालेलं आहे. आल्या आल्या आम्ही कंट्रोल नाही करू शकतो, खाऊन झालं मग ते तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, आता ही आमची पहिल्या 2 प्लेट आहेत. सगळे आयटम आम्ही खाऊ, दाखवू पण तुम्हाला. चला या जेवायला. नाही नाही नाही, आम्ही अजून हॉटेलमध्येच आहोत, लग्नात नाही आलो आहे कोणत्या. हा या हॉटेलचा डिनर मेनू आहे. आता कम्प्लीट हा दुसरा सेट आहे जो मगाशी एक दाखवला तर हा आहे तुम्हाला ते स्टार्टर छोले चाट. रगडा पॅटिस टाईप आहे. हे आहे. भटुरे. आता जेवतोय, या जेवायला. عندي لك رقصة قوية يا الحبيب سم صبوحة خطبها نصيب مدينك كنا بتعطيها كف وهز شكلك خليك شبيب عطي رقصة فريسة زيد على सकाळ झाले, दुसरा दिवस आहे आजचा इगतपुरीमधला. आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता इथे. आम्ही नाश्ता करायला जातो आहे. रात्री DJ पार्टी होती आणि ती सगळी करत आम्ही 12 वगैरे वाजले आम्हाला झोपायला. मस्त जेवण वगैरे छान होतं. आता आम्ही जेवू, नाश्ता करू इकडे आणि मग बघूया काय कसं काय होतं ते. हे रेस्टॉरंट आहे कालपासून आम्ही जिकडे चविष्ट जेवण, हाय टी, नाश्ता आम्ही करतो आहे. इथे बरेच असे छोटे छोटे लॉन्स आहेत. इकडे हा पूल आहे, कोणत्यातरी इव्हेंटसाठी डेकोरेशन केलं आहे. मागे मस्त असा डोंगर आहे, आपण बघतो इकडे. खूप सुंदर वातावरण तर एक नंबर आहे. तर जातो आहे जेवायला, सॉरी नाश्ता करायला. बघूया आता. ब्रेकफास्ट टाईम. नाश्ता झाला आहे अप्रतिम आणि खूप टेस्टी आणि खूप व्हरायटी होती नाश्त्यामध्ये. काय काय होतं नाश्त्यामध्ये? ब्रेड बटर, ब्रेड जॅम, पोहे, इडली, मिसळ, मिसळ, ब्रेड बटर पण होता, कॉफी, चहा, Cornflakes. कॉर्नफ्लेक्स इडली सांबार चटणी आणि सगळं गरम गरम, सगळं लाईव्ह काउंटर आणि खूप छान होतं. फ्रूटमध्ये वॉटरमेलन. फ्रूटमध्ये वॉटरमेलन, फ्रेश फ्रूट वॉटरमेलन होतं. खूप गोड, म्हणजे शेवटी ते इथल्या फ्रूट्सची ती चवच वेगळी असते. आणि ते जैन पण वेगळं ठेवतात. हां, जैन काउंटर वेगळा होता. आणि आहेत Pure veg आहे प्युअर व्हेज रेसॉर्टच प्युअर व्हेज आहे. ही नवीन कन्सेप्ट बघायला भेटते या साईडलाच मला वाटतं. आणि मला नाही वाटतं दुसऱ्या कोणत्या एरियामध्ये किंवा पुन्हा लोणावळा इथे प्युअर व्हेज हा कन्सेप्ट बघायला भेटतो. त्याच्यामुळे आम्हाला ही डील कितीला पडली? 6,500, 6,500 पर कपल, इन्क्लुडिंग ऑल द 3 meals अँड हाय टी पर नाईट. सो आमच्याकडून तरी 5 out of 5 आहे प्रॉपर्टीला. कारण DJ नाईट, रूम्स खूप स्पेशियस आहेत, सुंदर आहेत, सर्विस खूप त्यांची चांगली आहे, प्रॉपर्टी खूप चांगली आहे, स्विमिंग पूल्स आहेत बरेच. थंडी असल्यामुळे आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो नाही बिकॉज आम्हाला काही ती एक्साइटमेंट वाटली नाही एवढी. त्याच्यामुळे खूप चांगला होता स्टे आमचा ओव्हरऑल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊ या हॉटेलची, तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्हाला अजून बेटर डील मिळाली तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. ठीक आहे, फॅमिलीसाठी मस्त. फॅमिली आणि मोठ्या फॅमिलीसाठी, म्हणजे तुम्ही 50-100चा जरी क्राऊड घेऊन आलात तरी पण बेस्ट. तुम्हाला वाटणारच नाही की तुमचे 50-100 जण गेले कुठे. पार्किंग नको तेवढी आहे, स्विमिंग पूल्स नको तेवढे आहेत. हा बघा, हा लॉन. रात्री आमचं इकडे DJ नाईट चालू होतं. 3-4 लॉन्स आहेत इकडे. असं 2-3 स्विमिंग पूल्स आहेत, रूम्स विथ पूल सुद्धा आहे. हो. सो न्यूक्लिअर फॅमिलीसाठी, जॉईंट फॅमिलीसाठी, एक्सटेंडेड जॉईंट फॅमिलीसाठी खूप चांगले चांगले इथे गेट टुगेदर पार्टीज होऊ शकतात. आणि मला वाटतं डील्स पण खूप चांगले असतील. आम्ही जर केला फ्युचरमध्ये आम्ही ते पण ब्लॉग करू, ते पण तुम्हाला सांगू, ते पण आम्ही डील्स दाखवू, ते पण ब्लॉग करू. ओके, चला आता निघूया इकडनं. बाय बाय.